नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांनी आव्हान दिलं। विनायक राऊतांकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। मत विकत घेऊन तसंच मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप करण्यात आला। मतदारांना धमकावत मिळवलेली खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सोबत निवडणूक काळातील पैसे वाटपाच्या चौकशीची मागणी देखील आता त्यांनी केलेली आहे। तर विनायक राऊतांकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी, आणि ते फार अत्यंत महत्त्वाचं आहे। या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं। काही लाख मतं विकत घेण्यात आली आणि त्या प्रकारचे पुरावे, त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदारांचे व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेलं। मतदारांना आमिष दाखवण्यात आली, मतदारांना धमकवण्यात आलं, मतदारांच्या घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली। हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार होणार। नारायण राणे यांनी ज्या भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करून निवडणूक लढवली, बेसुमार पद्धतीने पैसे वाटले जात होते, लोकांना धमक्या दिल्या जात होत्या, याबाबतची सुद्धा लेखी तक्रार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुद्धा केली होती। आणि तोच आधार घेऊन आता पुनश्च एकदा ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। आणि त्या याचिकेमध्ये या भ्रष्ट पद्धतीचा अवलंब केल्यामुळे, म्हणजे करप्ट प्रॅक्टिस ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे नारायण राणे यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।